Hello everyone. This is our last topic, invariant subspace. This is the last topic of our chapter 1, eigenvalues and eigenvectors. First we will see definition of invariant subspace. Let V be a finite dimensional vector space and T is a map from V to V is a linear transformation. Then a subspace W of V is said to be invariant subspace if for all elements of X, that is for all X belong to W, T of X is again in W. ओके, डायग्रामेटिकली आपण हे समजून घेऊया. समजा हा सेट आहे व्ही, हा पण दुसरा पण सेट आहे व्ही. मॅपिंग हे आपलं सेम आहे, व्ही टू व्हीच आहे. हा आहे व्ही, हा पण आहे व्हीच. व्हीचा एक सबस्पेस आहे डब्ल्यू, व्हीचा एक सबस्पेस आहे डब्ल्यू. त्यात एक एलिमेंट घेतला मी एक्स, त्यात एक एलिमेंट घेतला मी एक्स. तर ह्याच्यावर जर का मी टी ऑपरेट केला, या एक्सवर जर का मी टी ऑपरेट केला तर तो इकडे जाईल आणि होईल टी ऑफ एक्स. पण हा जो मॅप आहे टी, हा टी जर का लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असेल तर हा टी ऑफ एक्ससुद्धा डब्ल्यूमध्येच जातो. हा टी ऑफ एक्ससुद्धा डब्ल्यूमध्येच जातो. हा जो एक्सचा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे डब्ल्यूमध्ये. त्याच्यावर मी टी ऑपरेट केला, टी ऑपरेट केल्यावर हा झाला टी ऑफ एक्स. हा टी ऑफ एक्स गेला, हा आहे डोमेन, हा आहे कोडोमेन. आपल्याला माहिती आहे डोमेनचा एलिमेंट कोडोमेनमध्ये गेला. डोमेनमध्ये एक्स होता डब्ल्यूचा पार्ट, कोडोमेनमध्ये गेल्यावर टी ऑफ एक्ससुद्धा आहे डब्ल्यूचा पार्ट. असं जर का झालं तर त्याला आपण इनव्हॅरियंट सबस्पेस म्हणतो. आपण थेरम बघूया आता. लेट व्ही बी अ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन, लेट व्ही बी अ फायनाइट डिमेन्शनल वेक्टर स्पेस, टी इज अ मॅप फ्रॉम व्ही टू व्ही which is a linear transformation. Then kernel T and image T are invariant under T. Second, eigenspace of T are invariant under T. पहिला आपण बघूया कर्नल T and image T are invariant under T. आता इथे कर्नल T आणि इमेज T हे आले आपले सबस्पेस, त्यांना आपण म्हणणार आता डब्ल्यू. वरच्या थेरममध्ये जसे डब्ल्यू होते तर आता हे डब्ल्यू आहे कर्नल T आणि इमेज T. कर्नल T डेफिनेशन बघूया. Let T is a map from V to V which is linear transformation. Then kernel T is nothing but collection of X in V such that T of X is 0. कर्नल ची डेफिनेशन काय? those elements of domain whose images is 0. those elements of domain whose image is T of X, image is 0. असे जे एलिमेंट असतात त्यांना आपण कर्नल टी म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की कर्नल टी इज सबस्पेस. काय करायचं आहे प्रूफ आपल्याला, तर कर्नल टी इमेज इज इनव्हॅरियंट अंडर टी. तर आपण काय बघितलं होतं इनव्हॅरियंट म्हणजे काय. जर का मी एक एलिमेंट घेतला डब्ल्यूमधला तर टी ऑफ एक्स, त्याच्यावर मी टी ऑपरेट केल्यावर टी ऑफ एक्ससुद्धा जातो डब्ल्यूमध्ये. आता इथे आपला डब्ल्यू आहे कर्नल टी, इथे आपला डब्ल्यू आहे कर्नल टी. सो मी एक एलिमेंट घेणार कर्नल टीमधला. जसं मी ते एक एलिमेंट घेतला डब्ल्यूमधला तसा मी एक एलिमेंट घेणार कर्नल टीमधला. आणि मी दाखवणार काय, तर मी दाखवणार आहे टी ऑफ एक्ससुद्धा जातो कर्नल टीमध्ये. ओके, हे मी घेतलं आहे एक्स बिलॉंग टू कर्नल टी. आता मला दाखवायचं आहे टी ऑफ एक्स बिलॉंग टू कर्नल टी. तर सुरू करूया. ॲज एक्स बिलॉंग टू कर्नल टी, as x belong to kernel T means x is an element of kernel T. What is kernel T? Kernel T contains elements of domain whose images is 0. Yes, if x is in kernel T then images is 0. So याची इमेज, x ची इमेज आली T of x.
एक्स हा कर्नल टीचा एलिमेंट असल्यामुळे त्याची इमेज झाली 0. सो टी ऑफ एक्स इज 0. बट कर्नल टी इज अ सबस्पेस ऑफ व्ही. कर्नल टी हा सबस्पेस आहे व्हीचा, त्याच्यामुळे सबस्पेसमध्ये 0 एलिमेंट हा असतो. सबस्पेसमध्ये सुद्धा 0 एलिमेंट हा असतोच. ओके. सो टी ऑफ एक्स आपल्याला काय दाखवायचं, टी ऑफ एक्स बिलॉंग टू कर्नल टी. टी ऑफ एक्स आहे 0. टी ऑफ एक्स आहे 0 हे आपल्याला याच्यावरून मिळालं. टी ऑफ एक्स आहे 0, पण 0 इज अ एलिमेंट ऑफ कर्नल टी. का? बिकॉज कर्नल टी इज अ सबस्पेस ऑफ व्ही. सो 0 इज एलिमेंट ऑफ कर्नल टी. सो हे एक इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. ह्या त्याच्यावरून काय झालं, तर टी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 व्ही विच इज एलिमेंट ऑफ कर्नल टी. येस. सो झालं. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की एक्स जर का कर्नल टीचा एलिमेंट असेल तर टी ऑफ एक्ससुद्धा कर्नल टीचा एलिमेंट आहे. नाव वी हॅव ॲज एक्स बिलॉंग टू कर्नल टी, त्याला आपण डब्ल्यू म्हणालो होतो. टी ऑफ एक्स ऑल्सो बिलॉंग टू कर्नल टी. कर्नल टी. सो कर्नल टी इज अ इमेज invariant under T. Now similarly for image T, what is image? It is a collection of T of x such that x is an element of V. म्हणजे डोमेनमधल्या ज्या ज्या इलेमेंटना कोडोमेनमध्ये इमेजेस आहे अशा इलेमेंटचा आपण सेट तयार करतो. म्हणजे 1 2 3 1 2 3 समजा हे मॅपिंग आहे. 1 goes to 2, 2 goes to 3. ओके. तर आता डोमेनमध्ये इलेमेंट आहेत 1 2 3. डोमेनमध्ये माझे इलेमेंट आहेत 1 2 3 आणि इमेज सेटमध्ये माझ्या इलेमेंट आहेत 2 आणि 3. हा झाला डोमेन, हा झाला कोडोमेन. कोडोमेनमध्ये इलेमेंट आहेत 1 2 3. ओके. कोडोमेनमध्ये इलेमेंट आहेत 1 2 3. पण इमेजेसमध्ये कोणाकोणाला इमेजेस आहेत, कोणकोण इमेजेस आहेत, तर 2 ही इमेज आहे कोणाची, 1ची. 3 ही इमेज आहे कोणाची, तर 2ची. त्याच्यामुळे 2 आणि 3 हे इमेज सेट आहेत. सो 2 अँड 3 आर इमेजेस. ओके. इट इज कलेक्शन ऑफ टी ऑफ एक्स. कलेक्शन ऑफ टी ऑफ एक्स. दिस इज टी ऑफ एक्स, दिस इज टी ऑफ एक्स, वेअर एक्स इज एन एलिमेंट ऑफ व्ही. ओके. आता वी हॅव टू शो दॅट इमेज टी इज अ invariant under T. Means we will take first element from image T. We will take first element from image T. Then we will show that T of y is also belong to image T. Okay. So as y is an element of image T. Y is an element of image T. There exists some x in V. हा x कुठला असेल, हा x असेल डोमेन मधला. सच दॅट वाय इज नथिंग बट टी ऑफ एक्स. आता इमेज टीमध्ये एखादा एलिमेंट असेल 2 किंवा 3. याचा अर्थ काय झाला, डोमेनमध्ये असा एक कुठला तरी एलिमेंट आहे एक्स ज्याची इमेज 2 असणार आहे. बरोबर. जसा इथे मी 2 घेतला, 2 आहे इमेज टीमध्ये, म्हणजे तिकडे देअर एक्झिस्ट 1 इन डोमेन. ॲज 3 बिलॉंग टू इमेज टी, देअर एक्झिस्ट 2 in domain. Similarly here, as y is an element of image T, there exists some x in domain such that T of x is nothing but y. Now here T of x is y, but y is an element of image T. But y is an element of image T. So image T is again invariant under T. Okay. आता इथे आपण काय केलं, इथे आपण घेतलं होतं की एक जर का एलिमेंट असेल डोमेनचा तर टी ऑफ एक्ससुद्धा एलिमेंट येतो आहे इमेज टीचा. ओके. सेकंड पार्ट, लेट एक्स बी आयगन स्पेस that is collection of all eigen vectors. We have to show that eigenspace x is invariant under T. Eigenspace म्हणजे काय, तर all collection of all eigen vectors. Collection of all eigen vectors. T is a map from V to V, which is linearly independent. Now eigenvector. Let x is an element of capital X.
means x is an some eigenvector where x, capital X, is an eigen space where T of x is equal to Ax. We all know matrix relation Ax equal to lambda x. Similarly here, instead of A we have written Ax, we have written here T of x, where A is a matrix of linear transformation. Let lambda be eigenvalue corresponding to eigenvector x such that Ax equal to lambda x. Now from 1 and 2, T of x equal to Ax and Ax equal to lambda x, we will have T of x equal to lambda x. Okay, T of x is Ax and Ax equal to lambda x, so T of x equal to lambda x. Now since lambda is a scalar and for x in x, lambda x is in x, so T of x equal to lambda x is equal to which belong to x. आता आपण इन्व्हेरियंट कसं दाखवला, तर इथे आपण एक इलेमेंट घेतला एक्स मधला, कॅपिटल एक्स मधला आपण एक इलेमेंट घेतला. आपल्याला दाखवायचं आहे कॅपिटल एक्स विच इज आयगन स्पेस इज ॲन इनव्हेरियंट अंडर टी, हे आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यामुळे आपण एक इलेमेंट घेतला कॅपिटल एक्स मधला, एक इलेमेंट घेतला आपण कॅपिटल एक्स मधला. इन्व्हेरियंट दाखवायचं म्हणजे आपल्याला त्याच्यावर टी ऑपरेट करणार, एक्सवर मी ऑपरेट केलं टी, सो झाला टी ऑफ एक्स. तर हा टी ऑफ एक्स सुद्धा एक्समध्ये आहे, हे आपल्याला आता दाखवायचं आहे. तर टी ऑफ एक्स इक्वल टू ए एक्स, फर्स्ट इक्वेशन ए एक्स इक्वल टू लॅमडा एक्स, ह्याच्यावर मला मिळालं टी ऑफ एक्स इक्वल टू लॅमडा एक्स. मला काय दाखवायचं, टी ऑफ एक्स बिलॉंग टू कॅपिटल एक्स. आता हा जर का कॅपिटल एक्समध्ये जायचा असेल तर हा इलेमेंटसुद्धा कॅपिटल एक्समध्ये गेला पाहिजे, बरोबर. आता याच्यामध्ये कुठला आहे, तर लॅमडा हा स्केलर आहे, एक स्केलर व्हॅल्यू आहे, आणि हा जो स्मॉल एक्स आहे हा एक्स हा ऑलरेडी इलेमेंटच आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांचा प्रॉडक्ट, हा लॅमडा या एक्सचा प्रॉडक्ट, लॅमडा इंटू एक्स इज अगेन इन एक्स. वाय? बिकॉज एक्स इज एन आयगन वेक्टर, collection of all eigenvector which is eigenspace. So lambda into x is closed under multiplication. It is again closed under multiplication. म्हणजे x जर का आयगनवेक्टर आहे तर आम्ही कुठल्याही लॅम्बडा जर का मल्टिप्लाय केलं तर तो सुद्धा आयगनवेक्टरच असतो, सो लॅम्बडा एक्स सुद्धा आहे एक्सचा एलिमेंट. सो टी ऑफ एक्स इक्वल टू लॅम्बडा एक्स, बट लॅम्बडा एक्स इज एलिमेंट ऑफ capital X, so I have T of x belong to capital X. So for all x in X, T of x also belong to capital X. So we will say that eigenspace X is invariant under T. ह्याच्यावर कुठला प्रॉब्लेम विचारला जात नाही, पण हे जे दोन थेरम आहेत हे दोन थेरम विचारले जातात. ही जी मेन डेफिनेशन लक्षात ठेवायची नेहमी. ही डेफिनेशन वापरूनच आपल्याला काम करायचं असतं. डब्ल्यू प्रत्येक वेळी चेंज होतो. डब्ल्यू कर्नल टी असू शकतो, इमेज टी असू शकतो, आयगन स्पेस असू शकतो, काही असू शकतं. सर्व थेरम पुन्हा एकदा तुम्ही वाचा, लिहून काढा, प्रॅक्टिस लागेल थेरम क्लिअर करण्यासाठी. आणि काही डाऊट आला तर व्हिडिओ परत तुम्ही बघू शकता. थँक्यू.